श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर पुढच्या महिन्यात आपली येते हे दत्त जयंती, त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्याला पारायण करायचे असतील तर मी त्याच्यासाठी हा व्हिडिओ अगोदरच बनवत आहे, कारण आपलं दत्त जयंतीच्या काळामध्ये किंवा दत्त जयंतीच्या अगोदर आपण जी सेवा करत असतो ती सेवा सुरू करण्याचा वेळ आपला म्हणजे जो कालावधी असतो तो बऱ्याच आता चालू होईल। तर या गुरुवारपासून उद्यापासून आपण सेवा चालू करू शकतो। तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, गावी असणार तर नंतरच्या पुढच्या गुरुवारपासून किंवा केव्हाही आपण सेवा चालू करू शकतो, पण गुरुवारी सेवा चालू केली तर अतिउत्तम असते। म्हणून सांगेल ह्या गुरुवारी नाही तर पुढच्या गुरुवारीही तुम्ही करू शकतात। तर आपल्याला पारायण आता चालू करायचे असतील तर त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगेल। कोणाला 11, 21, 51 किंवा मग 108 पारायण स्वामी समर्थ महाराजांची सेवा, दत्त महाराजांची सेवा म्हणून आपल्याला आता पारायण काळ चालू होणार आहे। तर आपल्याला सेवा करायची असेल त्याविषयी मी तुम्हाला सांगेल। तर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत जे या ग्रंथाविषयी मी तुम्हाला आज बोलणार आहे। तर ह्या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर संकल्पयुक्त जे पारायण असतात त्याचं नंतर बोलते, आधी बिना संकल्पयुक्त पारायणाचं मी बोलून घेते। तर आपण सेवा म्हणून कसं असतं बघा, संकल्प आपण केव्हा करत असतो? एखादी आपल्या म्हणजे इच्छा असते, इच्छा प्राप्तीसाठी म्हणजे काहीतरी हवं असतं त्याच्यासाठी कोणी कोणी पारायण करत असतं संकल्प करून। तर आपण बिना संकल्प पण आपण सेवा करू शकतो यथाशक्ती। फक्त आपल्या मनाचा निश्चय जो असतो ती आपला म्हणजे स्ट्रॉंग पाहिजे की आपल्याला एवढे पारायण करायचेच आहेत। एक सेवा म्हणून आपल्याला महाराजांची करायची आहे। आपल्याला काही मागायचं नाही महाराजांजवळ, फक्त आपल्याला सेवा म्हणून त्यांच्या चरणी अर्पण करायचे असतील तर आपण पारायण करू शकतो। तुम्ही यथाशक्ती करा, तुमच्या इच्छेनुसार करा, 11 करा, 21 करा, कितीही करू शकतात, काही एक हरकत नाही। बिना संकल्पयुक्त पारायणाचं मी बोलत आहे आता तुमच्यासोबत। तर आपण पारायण कसं करायचं बिना संकल्पयुक्त? तर आपल्याला ह्या ग्रंथाचे 21 अध्याय आहेत। तर 1 अध्यायापासून तर 21 अध्यायांपर्यंत आपल्याला रोज नित्यनियमाने वाचन करायचे आहे। किंवा एखाद दिवस खंड पडला, तुम्हाला 21 करायचे असेल तसा कालावधी आपण मोजून घ्या, मग आपण तसे प्रकारे करू शकतो। तर आपल्याला रोजच्या रोज एक पूर्ण पारायण, एक पाठ पूर्ण करायचा आहे, त्याला एक पारायण बोललं जातं। तर न उठता मध्ये उठायचं नाहीये, एका जागी बसल्यानंतर 1 पासून तर 21 अध्याय पूर्ण करणं म्हणजेच एक पारायण असतं। तर तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण चालू करू शकता तुमच्या इच्छेनुसार। तर आपल्याला सगळ्यात आधी महाराजांचं, जर तुम्ही उद्यापासून सुरुवात करणार असाल तर महाराजांचा अभिषेक करा, अष्टगंध लावा। महाराजांचा कधीही आपण अष्टगंध हा उजव्या पायाचा अंगठा असतो बघा, तिथे मी रोजच लावत असते, तेच तुम्हालाही सांगेल, तर नक्कीच लावा। नंतर कपाळाला अष्टगंध लावा। अशा प्रकारे आपण जी रोजची नित्यनियमाने सेवा करत असतो ती आपल्याला सेवा करायची आहे। माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे स्वामी स्तवन जे आहे ते आपल्याला बोलायचं आहे। नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये स्वामी स्तवन आहे आपलं, तर ते आपल्याला बोलायचं आहे। त्याच्यानंतर ह्या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे, 1 ते 21 अध्याय हे पारायण आणि आरती, महाराजांची आरती रोज आपल्याला 1 टाइम तरी घ्यायची आहे। तुम्ही जर पारायण करत आहेत तर 2 वेळ केली तर अतिउत्तम, 1 वेळ केली तरी चालेल, पण नक्कीच करा असं मी सांगेल। तुम्ही महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचा आहे। जर तुम्ही पारायण करत असणार तर रोज नैवेद्य दाखवा। अगदी नैवेद्य साधा असला तरीही चालेल। मी तुम्हाला बोलणार नाही की महाराजांना 56 भोगच पाहिजे किंवा हेच पाहिजे खायला किंवा तेच पाहिजे, असं काही नसतं। महाराज फक्त तुमची सेवा बघणार आहेत की सेवा तुम्ही किती मनापासून करतात, किंवा जेवण जरी ठेवणार आहात नैवेद्य, तुम्हाला किती आतुरता आहे महाराजांची, किती काळजी आहे ते बघत असतात महाराज। म्हणून तुम्ही नैवेद्य जो असतो तो अगदी साखर, खडी साखर, गोड खोबरं ठेवा, दूध साखर ठेवा किंवा दही साखर ठेवा, पंचामृत ठेवू शकता साधं, किंवा मग आपण जे जेवण ग्रहण करत असतो आपल्या घरामध्ये अगदी चटणी भाकर खात असू ना, ते जरी ठेवलं तरी महाराज गोड मानतील, हे लक्षात घ्या। पण आपला भाव असणं खूप महत्त्वाचं आहे। या प्रकारे आपल्याला ही म्हणजे जी बिना संकल्पयुक्त सेवा ही आपण करू शकतो। म्हणजे आपल्याला स्वामी स्तवन ग्रंथ वाचायचा आहे, आरती घ्यायचीच आहे, नैवेद्य हा दाखवायचाच आहे। या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। नंतर आता मी तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त पारायण कसे करायचे आहेत। संकल्पयुक्त पारायण करत असताना
आपल्याला सेम याच प्रकारे करायचं आहे जसं आपण करणार आहेत. फक्त आपण ज्या दिवशी सुरुवात करणार आहोत त्या दिवशी महाराजांचा अभिषेक करू. अभिषेक केल्यानंतर महाराजांसमोर बसायचं देवघरात आणि संकल्प करायचा आहे. जसं माझं नाव आहे आता सीमा कौंडिन्य गोत्रात जन्मलेली एक स्वामी सेवेकरी आहे असं आपल्याला बोलायचं आहे. ह्या कामासाठी इतके दिवस इतके पारायण मी करणार आहे हे आपल्याला बोलायचं आहे. हे बोलणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर संकल्प करतो आपण तेव्हा आपल्याला बोलायचं की महाराज माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्यावी असं आपल्याला बोलायचं आहे. महाराज करून घेतात. ते करता करविणारा तूच एक स्वामीनाथा. ते सगळं करतात, आपण काही करत नाही. त्यांची इच्छा असली तेव्हाच ते पूर्ण करून घेतील आपल्याकडनं पारायण, हेही लक्षात ठेवायचं. कुठलीही महाराजांची आपण सेवा करत असतो तेव्हा आपले परीक्षा घेत असतात. संकल्पयुक्त सेवा म्हटलं की थोड्या अडचणी येतील, अडथळे येतील, काही आलं म्हणजे बरेचसे षड्रिपू असतात आपले ते येतील. आपले कर्म कसे आहेत, आपलं पाप पुण्य आपल्याला माहिती नसतं. आपल्याला काहीतरी म्हणजे इच्छा प्राप्तीसाठी आपण जर करत असू म्हणजे संकल्पयुक्त, तर आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हे पारायण करत असू. त्यासाठी आपल्याला अडथळे येणार असतील, पण आपण खचून जायचं नाहीये, हार मानायची नाहीये. फक्त महाराजांना सांगायचं, कोणालाही सांगू नका. फक्त महाराजांना सांगायचं की महाराज असं प्रॉब्लेम आहे, असं होत आहे. जे काही तुम्हाला अडथळे येतील, पण आपण एक निश्चय करायचा की एवढे मला पारायण जो संकल्प केला आहे ते मात्र पूर्ण करायचे आहेत. तेवढे पारायण तुम्ही मोजून ठेवा व्यवस्थित आणि तेवढे पारायण निश्चित तुम्ही करू शकतात. आणि याचा नियम आणि अटी काय आहे, जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असणार तर त्याचा पहिला नियम म्हणजे ब्रह्मचर्य ही पालन करायचंच आहे त्याचं. पण तुम्ही संतती प्राप्तीसाठी जर हे पारायण करत असणार तर हा नियम नाही पाळला तरीही चालेल, काही हरकत नाही. जर संतती एखाद्याला नाहीये, संतती हवी म्हणून जर करत असणार तर. परत दुसरं सांगेल मी तुम्हाला की नॉनव्हेज खाण्याविषयी बऱ्याच लोकांना प्रश्न असतो हा. तर नॉनव्हेज खाण्याविषयी तर तुमच्या घरात जर तुमचे सगळे सपोर्ट करणारे असतील तर त्यांना सांगा की अशी मी सेवा एवढे दिवस करत आहे, जर मानले नाही खाणार असणार तर अतिउत्तम. आणि जर नाहीच ऐकत की तुमची अशी इच्छा आहे की मला पारायण करायचं आहे पण हे लोक ऐकत नाहीत, घरातले खाणारच आहेत, तर तुम्हाला सांगेल तुमची सेवा जी असते ती सकाळी तुम्ही पटकन आवरून घ्या आणि नंतर तुम्ही मग त्यांना बनवून देऊ शकतात. परत रात्री झोपायच्या वेळेस पूर्ण आपलं गॅस ओटा वगैरे क्लीन करून घ्यायचा, कारण दुसऱ्या दिवशी परत आपल्याला सेवा करायची असते. या प्रकारे आपण करू शकतो. पण जो संकल्प करेल, जो सेवा करणार आहे स्वतः, त्या व्यक्तीने नॉनव्हेज हा म्हणजे ग्रहण करायचं नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्ही बनवून देऊ शकतात, घरातल्यांना खाऊ देऊ शकतात, फक्त सेवा अगोदर करायची, पण स्वतः मात्र ग्रहण करायचं नाही जोपर्यंत आपली सेवा पूर्ण होते तोपर्यंत. हा नियम आहे. त्याच्यानंतर सांगेल आपल्याला इर्धी आली, सुतक आलं किंवा विटाळ आलं, विटाळचे 5 दिवस स्किप करा. त्याच्यानंतर तुम्ही 6व्या दिवसापासून आपली सेवा चालू करू शकतात. इर्धी आली, सुतक आली ते स्किप करा. त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करायचे पुढचे पारायण. या प्रकारे आपण करू शकतो. आणि आपण जे पारायण करत असतो त्या काळामध्ये आपल्याला महाराजांना रोज तुम्ही अभिषेक घातला तर अति उत्तमच आहे. रोज अभिषेक घालायचा आहे. एक श्री स्वामी समर्थ महाराज जी जप जो असतो तो घ्यायचा आहे. स्वामी स्तवन रोज बोलायचं आहे. नंतर ग्रंथ वाचायचा आहे. 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचायचा आहे, म्हणजे उठायचं नाहीये. 1 ते 21 अध्याय होतात तोपर्यंत. महाराजांची आरती घ्यायची आहे. 2 वेळ घेतली तर अतिउत्तम, 1 वेळ घेतली तरी चालेल, पण घ्यायचीच आहे. आणि नंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे. नैवेद्य कुठलाही ठेवा, जसं आधी सांगितलं मी त्याप्रकारे. अगदी साखरेपासून तुम्ही जेवणापर्यंत पंचपक्वान्नापर्यंत ठेवू शकतात, काहीही हरकत नाही. फक्त आपला भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. महाराजांवरती तुम्ही भाव ठेवा. आता जेव्हा पण आपण पारायण करत असतो, तुम्ही तुमच्या घरात जे पारायण करणार आहेत तेच पारायण मोजले जातील. आपण जे महाराजांना बोललेलं असतं की एवढे एवढे पारायण मला करायचे आहेत, ठीक आहे. तुम्ही आईकडे गेलात तर ते पारायण धरले जाणार नाही, ते आपल्या कुळात नसतात. मुलगी ही परक्याचं धन असतं असं बोललं जातं. लग्नानंतर ती वेगळी होते. जर तुम्ही सासरी असणार, सासरी केले अगदी तरी चालतील, पण माहेरी केलेलं पारायण हे धरलं जाणार नाही, त्यामुळे करूच नाही माहेरी. सहसा तुम्ही गावी जर असणार तर गावी जाऊन आपल्या घरात आल्यानंतर तुम्ही पारायणाची सुरुवात करा तरीही चालेल, काही हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की पारायण काळामध्ये आपण परान्न भक्षण करायचं नाहीये.
कोणाच्या घरचं जेवण तुम्ही करूच नका. रोज तर जेवणात जो आता सेवेकरी आहे किंवा स्वामी मार्गात आपण आहोत, जसं आमच्यासारखं आम्ही सहसा परान्न भक्षण करतच नाही, हा नियमच बनवून घेतलेला आहे स्वतः. आम्ही सेवेकऱ्याचं चालतं, पण पारायण काळामध्ये सेवेकरी काय कोणाच्याच घरचं अन्न ग्रहण करायचं नाही आहे. आपापल्या घरातलं जेवण आपल्याला खायचं आहे, हे लक्षात घ्या. बाहेरचं कोणाच्या घरचं जेवण करू नका आणि कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कारण आपली जी सेवा असते ती फलित जात नसते. परत तुम्ही बोलाल की आमची सेवा काय, आम्ही 108 पारायण केले आणि आम्हाला काही फळ भेटलंच नाही, पण मग त्याच्यानंतर आपण काय चुकतो किंवा आपण कुठे कमी पडतो ते बघायचं. आपण कोणावर ऑप्शन घेत असतो जेव्हा असं बोलतो ना आपण, तेव्हा आपले ब्रह्मांड नायकावर ऑप्शन घेतो, हे लक्षात घ्या. की महाराजांना आपण जरा विचार करून बोलायचं. कारण काय माहिती का, आपण या छोट्या छोट्या जर चुका केल्या ना, तर आपली ही जी सेवा असते ती फलित जात नसते, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला सांगेल, कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाशी निंदा नालस्ती करायचं नाही. आपलं घर आणि आपण जी सेवा केली, ज्याचा विषयी बोलू त्याला ती सेवा घर बसल्या जाईल. म्हणून सांगेल की कोणासोबत जास्त प्रश्नच घ्यायचा नाही आपली जोपर्यंत पारायण चालू आहे. तुम्हाला काहीतरी हवं आहे, त्यासाठी तुम्ही संकल्प करून पारायण करत आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी करत आहेत तुम्ही पारायण. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी पाळणं अनिवार्य आहे, पाळायच्याच आहेत. त्याच्यानंतर सांगेल कांदा लसूणचं काही एक नियम नाही आहे. गुरुचरित्राच्या पारायणाला असं, या पारायणाला काही एक नियम नाही कांदा लसूणचं. तुम्ही रोजच्या रोज जेवण करू शकतात, काहीही हरकत नाही, उपवास वगैरे धरायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की आता गुरुचरित्रामध्ये खाली जमिनीवर झोपलं जातं, तसं काही आहे का? तसं काही एक नियम नाही आहे. तुम्ही कुठेही झोपा, खाली झोपा, वरती बेडवर झोपा, काही हरकत नाही. त्याच्यानंतर पुढचं अजून एक सांगेल तुम्हाला की आपण कपडे वगैरे कसे परिधान करायचे. कपड्यांचंही काही नाही, रोज वापरायचे कपडे जे असतात ते फक्त स्वच्छ धुतलेले पाहिजे, ते सांगेल मी तुम्हाला, ते तुम्ही परिधान करू शकतात. नंतर मी तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा पारायण करणार आहोत तेव्हा ही गोष्ट कडकडीने लक्षात ठेवा. आपली जपमाळ ही आपली स्वतःची पाहिजे, आपली मॅट जी असते बसायची ती आपली स्वतःची पाहिजे, आणि आपला ग्रंथ जो असतो तो पण आपला स्वतःचा पाहिजे. हे 3 गोष्टी ही महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगेल, तुमची स्वतःच्याच वस्तू तुम्हाला वापरायच्या आहेत. आणि देवघरासमोर बसून जर तुम्ही पारायण करत आहेत तर तुम्ही तिथे बसूनच पारायण करायचं आहे, जेवढे पण दिवस कराल. हा एक नियम खूप अतिउत्तम आहे, म्हणून मी सांगत आहे. हा पाळायचाच आहे. त्याच्यात पण पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आपण. तुमची वेळ, आता लोक बोलतील की एकच वेळ ठेवायचा का, एक वेळ ठेवला तर अतिउत्तम. नाही तुम्हाला ठेवता आलं, हे बघा बाकीच्या कोणाकोणाचे लहान मुलं पण असतात, ठेवला तर अतिउत्तम. नाही वेळ ठेवता आला तर दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकतात, काहीही हरकत नाही. फक्त 12 ते 12:30 सेवा स्किप करायची. दत्त महाराज आणि स्वामी महाराजांच्या सेवेलाच हा नियम आहे की 12 ते 12:30 सेवा करत नाही त्यांची कुठल्याही प्रकारे. त्यावेळेस आपले दत्त महाराज भिक्षा मागण्याचा काळ असतो, म्हणून आपण त्या वेळेमध्ये करायची नाही सेवा. अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही सेवा केली अगदी तरीही चालेल, काही एक हरकत नाही. हा पुढचा नियम आहे. तर ह्या प्रकारे आपली नियमावली आहे, जे आहे ते पिरियड झालं, सुत्तक, एदी झाली, हे बिना संकल्पयुक्त पारायण आणि संकल्पयुक्त पारायण दोघींना लागू पडेल. त्याच्यात काही दुविधाच नाही आहे. पारायण जेव्हा पण आपण चालू करणार आहोत, सुरुवात करणार आहोत, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल, सुरुवातीच्या आधी तुम्ही सगळ्यात आधी तुमच्याजवळ जर मठ असेल, केंद्र असेल तर नक्कीच जा. महाराजांना नारळ, खडी साखर घेऊन जायची. तिथे महाराजांना सांगायचं की महाराज मी ही सेवा अशा चालू करत आहे, तर नक्कीच माझ्याकडनं करून घ्या. आपण केंद्रात मठातही बोलू शकतो जाऊन, तेवढं जमेल तर नक्कीच करा. महाराजांना बोलून या एक शब्द, नंतर आपण सेवा करायची आहे. नंतर नाहीच तुमच्या जवळ अवेलेबल असणार तर दत्त महाराजांचं मंदिर असेल अगदी तरीही चालेल, नसेलच तर आपल्या घरात बोललं तरीही चालेल. नंतर तुम्ही ते नारळ तिथे जाऊन ठेवून आलेत, कधी तुमचं जमेल तेव्हा आपण ठेवून येऊ शकतो. या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जर तुम्हाला हे पारायण करायचे असतील तर स्वामी चरित्र सारामृताचे, तर ही माहिती होती. अजून काही तुम्हाला प्रश्न वाटला किंवा शंका वाटली तुमच्या मनात तर नक्कीच विचारा. मी पुरेपूर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. शंका जी असेल तुमच्या मनात त्याचं निरसन करण्याचा एक छोटासा प्रयत्न राहील माझा, आणि नक्कीच सपोर्ट करण्याचा एक प्रयत्न करेल तुम्हाला. स्वामी सेवा करत असताना मनात काही घेऊ नका, फक्त एक विश्वास ठेवा, महाराज नक्कीच आपल्याकडून सेवा करून घेतील आणि आपल्या पाठीशी सदैव उभे राहतील.
तर चला मग आज सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.